अरे हो, देते लाडू. पण त्याआधी एक गोष्ट ऐका. आपल्या शेजारच्या गावात 2 भाऊ होते, सुधाकर आणि प्रभाकर. दोघंही हुशार होते, पण अतिशहाणे. अतिशहाणे म्हणजे काय ग आजी? म्हणजे स्वतःला खूप शहाणे समजायचे, पण कामाच्या वेळी मात्र दोघांची पंचायत व्हायची. ऐका तर मग. एकदा त्यांच्या आईनं त्यांना बाजारातून 5 किलो सफरचंद आणायला सांगितली. मी ताकदवान आहे. मी टोपली धरीन. मी हिशोबात पक्का आहे. मी पैसे देईन. प्रभाकर, बघ हं, एकही सफरचंद खराब नको यायला. तू काळजी नको करू. मी प्रत्येक सफरचंद चेक करूनच घेणार. सुधाकर, थांब. घाई नको करू. हे दुकानदार लोक खूप लबाड असतात. वरून चांगलं सफरचंद दाखवतात आणि आतून किडकं निघतं. मग काय करायचं? आपण एक्सरे मशीन घेऊन आलोय का? एक्सरे कशाला? माझं तोंड आहे ना. मी प्रत्येक सफरचंद चाखून बघणार. जे गोड लागेल तेच आपण विकत घेणार. म्हणजे फसवणुकीला चान्सच नाही. अरे ओ शेट, हे काय करताय? सफरचंद चाकताय की नाश्ता करताय? गप्प बस बाबा. 100 रुपये किलो देतोय ना, मग मालाची खात्री नको का करायला? हा गेलच का? हे आंबट आहे, बाजूला ठेव. सुधाकर, हे बघ, हे गोड आहे. हे टोपलीत भर. वाह, काय डोकं चालवलंयस प्रभाकर. अख्ख्या बाजारात तुझ्यासारखा गिऱ्हाईक कोणाला मिळणार नाही. मुलांनो, आता मला सांगा, प्रभाकरने सगळी सफरचंद चाखून घेतली. म्हणजे आता ती सफरचंद घरी नेल्यावर आईला आनंद झाला असेल का? लोक त्यांच्याकडे बघून का हसत असतील? आजी, उष्टी सफरचंद कोण खाणार? आई तर त्यांना ओरडेल. पण त्यांना वाटतंय की ते शहाणपण करतायत. घरी येताना त्यांना तहान लागली. विहीर तर होती, पण बादलीला बांधायला दोरी नव्हती. मग सुधाकरनं काय युक्ती केली माहितीये? प्रभाकर, गळा कोरडा पडलाय रे. समोर विहीर दिसतीये, पण बादलीला दोरीच नाहीये. भावा, जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत काळजी नको करू. आपल्याकडे दोरी नाही, पण लांब पाय तर आहेत ना. पाय म्हणजे काय? पायाने पाणी पिणार का? अरे बुद्धू, तू विहिरीच्या काठावर झोप आणि माझे पाय घट्ट धर. मी विहिरीत उलटा लटकतो आणि घटाघटा पाणी पितो. मी प्यायलो की मग मी तुझे पाय धरतो. तू पी. न्यूटन नंतर तूच जन्माला यायला हवा होतास. चल लवकर लटक. सुधाकर, हात सोडू नकोस हा. खाली खूप खोल पाणी आहे. तू निर्धास्त राह. माझ्या हाताची पकड म्हणजे वाघाचा जबडाच समज. अरे बापरे, हे काय? आई ग, ही लाल मुंगी कुठून आली? माझ्या हातावर चढतीये. अरे, ही तर चावली. शू. सुधाकर, काय झालं? हलतोयस का? हात घट्ट धर. अरे प्रभाकर, मुंगी चावली रे. खूप खाज सुटलीये. थांब, 1 मिनिट खाजून घेतो. नको, हात सोडू नको. आर.
हे काय अवतार करून आलात? आणि ही टोपली, ही सफरचंद कुणी उष्टी केली? आई, तुला खात्रीशीर माल हवा होता ना, म्हणून प्रभाकरने प्रत्येक सफरचंद चाखून घेतलंय. आता एकही सफरचंद खराब निघणार नाही याची गॅरंटी आमची. आणि आई, विहिरीतलं पाणी कसं आहे हे बघायला मी स्वतः आत उतरलो होतो. खूप गार आहे पाणी. आई, तुला काय वाटलं मी फक्त पाणी प्यायला गेलो होतो? मी विहिरीची खोली मोजून आलोय आणि पाणी किती शुद्ध आहे हे स्वतः आत जाऊन तपासून आलोय. आणि आई, सफरचंदाची काळजीच नको करू. आमचा प्रभाकर क्वालिटी कंट्रोल ऑफिसर आहे. त्याने प्रत्येक सफरचंद स्वतःच्या दाताने सर्टिफाईड केलंय. अरे मूर्खांनो, उष्टी सफरचंद आता देव्हाऱ्यात ठेवायची का पाहुण्यांना द्यायची? आणि विहिरीत पाणी प्यायला उतरतात की बादली सोडतात? तुमच्या अक्कल खाती जमा व्हायच्या ऐवजी सगळी अक्कल पाण्यात गेली. विनीत, सुमा, आता सांगा, प्रभाकरने प्रत्येक सफरचंद चाखलं, यात त्याचं काय चुकलं? त्याने तर चांगलंच काम केलं होतं ना. आजी, त्याने हे विसरलं की आपण खातोय ते खाण्यासाठी नाही तर विकत घेण्यासाठी आहे. व्यवहारी बुद्धीच नव्हती त्याला. अगदी बरोबर. आणि सुधाकर, त्यानं मुंगी चावली म्हणून भावाचा पाय सोडला. तिथं त्यानं काय करायला हवं होतं? त्याने थोडा संयम ठेवायला हवा होता. ताकद असूनही वेळेवर डोकं नाही चालवलं त्याने. विनीत, सुमा, प्रभाकर विहिरीत का पडला असेल? सुधाकरचा हात सुटला म्हणून की त्यांच्या अतिशहाणपणामुळे? आजी, सुधाकरचा हात सुटला हे निमित्त होतं, पण मुळात उलटा लटकून पाणी पिण्याची कल्पनाच मूर्खपणाची होती. आणि आजी, बाजारात दुकानदार त्यांना वेडं समजत असेल ना. फुकटची सफरचंद चाखली म्हणून तो हसत असेल. अगदी बरोबर. म्हणूनच म्हणतात, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. शक्ती आणि बुद्धी असून उपयोग नाही, ती वापरण्याची पद्धत योग्य असावी लागते.